नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शपथ या शब्दावरचाच विश्वास उडेल असं करण्याची गरज नाही असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरेंवर हा पलटवार केलाय. प्रचारादरम्यान तुम्ही का नाही म्हणालात असा सवाल देखील मुनगंटीवार यांनी विचारला. एखाद्या पदाबाबत गुप्तपणे बैठक होत नसते. तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो शहा खोटं बोलतात असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर आता ठाकरेंना सुधीर मुनगंटीवार यांनी हे प्रत्युत्तर दिलं. 2019 साली हे सत्य आहे, कारण मला पूर्ण माहिती आहे. आता तुम्हाला भेटून मी तुळजापूरला जाणार आहे. म्हणजे हा जो मतदारसंघ आहे, इकडे माझ्या भवानी मातेचं मंदिर आहे आणि तिची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतोय की अमित शहानी मला अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद आपण दोघं मिळून वाटून घेऊ. शिवसेनेला 2.5 वर्ष आणि भारतीय जनता पक्षाला 2.5 वर्ष. हे मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या खोलीमध्ये त्यांनी दिलं होतं. कमीत कमी लोकांना शपथ या शब्दावरचा विश्वास संपेल असं करण्याची आवश्यकताच नाही. आपण जेव्हा एखाद्या पक्षाच्या सोबत चर्चा करतो तेव्हा ती गुप्तपणे कधीच होत नाही. अशा बाबतीमध्ये एखादं पद द्यायचं असेल या संदर्भामध्ये एकत्रितपणे भाष्य केलं जातं. कोणतीही घोषणा झाली नव्हती. बाकी पदांच्या बाबतीमध्ये समसमान हा विषय झाला होता. आजही ती पत्रकार परिषद युट्यूबवर आहे. जाहीर सभेत लाखोच्या सभेत नरेंद्र भाई जेव्हा देवेंद्रजीचा मुख्यमंत्री म्हणून म्हणत होते, मग तेव्हा तुम्ही सभेत उभं राहून काय नाही म्हणालात की अपघात ठरलं आहे. आपण वाट पाहत होता की उद्या जर भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट बहुमत नसेल तेव्हा धोका देण्यासाठी अशा वाक्याची पेरणी करायची आणि तसेच वाक्याची पेरणी तुम्ही केली. जेव्हा